नमस्कार यूट्यूब फॅमिली, जय हिंद जय महाराष्ट्र। मी पुण्याची तृप्ती स्वागत करते आपल्या तृप्ती सूपशास्त्रातील नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये। भाजी भाकरीची थाळी ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे। यूट्यूब फॅमिली, आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील महाराष्ट्रीयन ही भाजी भाकरीची थाळी जर तुम्हाला शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल, तसेच रोज जेवणामध्ये जर काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्याचे तृप्ती स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल तृप्ती सूपशास्त्रातील नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये। प्रथमतः गॅस सुरू करायचा, गॅसवरती कढई तापत ठेवायची। गॅसची फ्लेम इथे मंद करायची, कारण स्टीलची कढई आहे त्यामुळे। कढई तापते तोपर्यंत इथे 2 ते 3 पाण्याने सुंदर अशी ही निवडून घेतलेली ही हिरवीगार मेथीची भाजी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी ही धुवून घेतलेली आहे। पहा, आता ही भाजी निथळून झालेली आहे पूर्णपणे। आता ही भाजी आपल्याला फोडणीला घालायची आहे। तर कढई इथे आपली तापलेली आहे, तर कढईमध्ये 2.5 चमचे असं तेल घालायचं आहे। मेथीच्या भाजीला नेहमी तेल हे जास्तीचं लागतं, तर 2.5 चमचे असं हे तेल घालायचं। नंतर फोडणीला जिरं घालायचं आहे 1/4 छोटा चमचा। नंतर अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे 1/4 छोटा चमचा। नंतर हिरवं वाटप ह्याच्यामध्ये फोडणीला घालायचं आहे आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे। नंतर हिरवीगार छान अशी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली मेथी घालायची आहे फोडणीला। वरतून चवीसाठी मीठ घालायचं आहे आणि ही भाजी चांगली अशी परतून घ्यायची आहे। आता ह्यामध्ये हे जे हिरवं वाटप घातले त्यामध्ये हिरवी मिरची, काळी मिरी, तसेच लवंग घातलेली आहे, पुदिना आणि कोथिंबीर आहे। असं हिरवं वाटप हे तयार केलेलं आहे आणि हेच हिरवं वाटप या मेथीच्या भाजीसाठी वापरलेलं आहे। यूट्यूब फॅमिली, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध असे आपले रेसिपी शिकायचे असतील तर आपले यूट्यूब चॅनल तृप्ती सूपशास्त्र याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। छान अशी ही मेथीची भाजी परतून झालेली आहे। आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं। झाकण ठेवून मंद गॅसवरती या मेथीच्या भाजीला 2 ते 3 वाफ येऊन द्यायची आहे। 2 ते 3 वाफ येऊन दिल्याच्या नंतर या मेथीच्या भाजीवरचं झाकण काढून घ्यायचं। मेथीच्या भाजीवरचं झाकण काढल्याच्या नंतर मेथीची भाजी चांगली अशी अर्धा सेकंदभर परतून घ्यायची। अर्धा सेकंदभर परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये शेंगदाण्याची चटणी घालायची आहे। शेंगदाण्याची चटणी घालून पुन्हा ही भाजी चांगली अशी परतून घ्यायची। शेंगदाण्याची चटणी ही अर्धा चमचाभर घालायची आहे, जास्त नाही घालायची। एका गड्डीला अर्धा चमचा ही शेंगदाण्याची चटणी घालायची आहे। तर शेंगदाण्याची चटणी घातल्याच्यानंतर पुन्हा ही भाजी चांगली अर्धा सेकंदभर परतून घेतली आणि पुन्हा ह्या मेथीच्या भाजीवरती झाकण ठेवलं आणि मेथीची भाजीला 1 ते 2 वाफ येऊन दिल्या आणि पुन्हा नंतर या मेथीच्या भाजीवरचं झाकण काढून चांगली अशी ही मेथीची भाजी परतून घेतली। नंतर इथे गॅस बंद केला आणि मेथीची भाजी ही साईडला ठेवली। इथे पहा, आता कळण्याच्या भाकरीचं पीठ घेतलेलं आहे एका ताटामध्ये मोठ्या आणि त्यामध्ये थोडंसं असं मीठ घातलं, थोडं पाणी घालून हे कळण्याच्या भाकरीचं पीठ चांगलं असं मळून घेत आहे। कळण्याच्या भाकरीचं पीठ कसं तयार करायचं, कसं दळून आणायचं, तर 2 किलो ज्वारीमध्ये अर्धा किलो साबूत जे उडीद डाळ असते ना, ती साबूत उडीद डाळ घालायची आणि हे कळण्याच्या भाकरीचं पीठ दळून आणायचं। तर पहा, अशा पद्धतीने हे संपूर्ण असं कळण्याच्या भाकरीचं पीठ मी मळून घेतलं आणि नंतर ताटामध्ये भाकरी थापण्यासाठी पीठ पेरलेलं आहे कळण्याच्या भाकरीचं आणि त्या पिठावरती छान अशी गोल भाकरी थापून घेत आहे। एकीकडे तवासुद्धा तापत ठेवलेला आहे, लोखंडी तवा ठेवलेला आहे तापत। गॅसची फ्लेम ही मोठी ठेवलेली आहे। लोखंडी तव्यावरती ज्यावेळेस आपण भाकरी करतो ना कोणती पण, तेव्हा काय करायचं की मोठी गॅस फ्लेम ठेवूनच हा लोखंडी तवा तापून द्यायचा आहे। पहा, तरच व्यवस्थितशीर अशी ही भाकरी होते, नाहीतर अन्यथा ही भाकरी व्यवस्थित होत नाही। आणि नंतर मग याची फ्लेम ही मीडियम करायची आहे, गॅसची फ्लेम ही मीडियम करायची आणि मग नंतर ही भाकरी दोन्ही साईडनी छान अशी भाजून घ्यायची आहे। तर पहा, अशा पद्धतीने मस्त अशी ही भाकरी आपली थापून झालेली आहे कळण्याची। कळण्याची भाकरी कोणाकोणाच्या घरात होते मला कमेंट करून सांगा। तर पाहता इथे ही भाकरी कळण्याची थापून झाल्याच्या नंतर मी इथे ह्या लोखंडी तव्यावरती छान अशी भाकरी घातलेली आहे। वरतून पाणी हे लावून घेतलं संपूर्ण असं भाकरीला। एक छोटीशी इथं मी रेसिपी टिप सांगते तुम्हाला। काय होतं की काही वेळेस आहे ना भाकरीला चिरा पडतात पहा,
तर भाकरीला चिरा पडू नये म्हणून काय करायचं, ज्यावेळेस आपण भाकरीला पाणी लावतो ना वरतून, तर एक अर्धा सेकंदाच्या थोडंसं कमी असं थांबायचं. भाकरीवरचं जे पाणी आहे ना आपण लावलेलं, ते किंचितचं असं भाकरीने शोषून घेतलं की भाकरी ही उलटण्याच्या साहाय्याने पलटी करून घ्यायची. इथे आता भाकरी पलटी करत आहे आणि दोन्ही साईडनी अशा पद्धतीने ही भाकरी पलटी करून मस्त अशी शेकून घेतली लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती. भाकरी जर तुम्ही लोखंडी तव्यावरती करत असाल ना, तर काय होतं की काही वेळेस लोखंडी तवा हा खोलगट असतो. तर साईडनी म्हणजे व्हिडिओमध्ये जशा पद्धतीने दाखवते ना त्या पद्धतीने साईडनी असं ही भाकरी भाजून घ्यायची आहे, म्हणजे कडासुद्धा हिच्या व्यवस्थितशीर अशा भाजल्या जातात पहा. आजच्या या थाळीमध्ये ना एक भाजी मी अशी एक वेगळी केलेली आहे, ती प्रथमच मी पण केलेली आहे भाजी. मस्त अशी भन्नाट अशी झालेली आहे. त्या नुसत्या फ्लावरच्या देठांची भाजी बनवलेली आहे, म्हणजे असं वाटतच नाही की ते फ्लावरच्या देठांची भाजी आहे, फ्लावरचीच भाजी आहे असंच वाटतं. खूप सुंदर अशी चवीला सुद्धा झालेली आहे आणि त्याचा सुगंध पण खूप सुंदर असा येत आहे. मस्त अशी ती फ्लावरची भाजी झालेली आहे. म्हणजे इथून ती भाजीची जर तुम्ही रेसिपी पाहिली ना, तर ती रेसिपी पाहिली ना तर तुम्ही एक सांगू का, जेव्हा केव्हा फ्लावर वगैरे घेताल ना मार्केटमधून विकत वगैरे, किंवा फ्लावर मार्केटमधून देठासकट विकत जरी आणला तर त्याचे देठ टाकून नाही देणार, तर त्याची अशा पद्धतीने भाजी बनवतात. इतकी मस्त झालेली आहे. नेक्स्ट टाईम मी नक्की तुमच्यासोबत ती भाजी शेअर करेल. तर पहा इथे सुंदर अशी आपली ही भाकरी कळण्याची छान अशी भाजून झालेली आहे सगळीकडनं. अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्राची शान असलेली भाजी भाकरीची थाळी आपली तयार झालेली आहे पहा. तर इथे आपली जी भाकरी आहे ही मोडून मी ताटात ठेवत आहे. तसेच साईडला सलाडसुद्धा वाढलेलं आहे. सलाड आहे ते बीटाचं सलाड आहे, बीट असे कट करून तिथे वाढलेले आहेत. तसेच आता जी मेथीची भाजी आहे ती वाढलेली आहे. आता ही जी फ्लावरच्या देठांची भाजी पहा अशा पद्धतीने झालेली आहे, अशा पद्धतीने केलेली आहे, तीसुद्धा एका वाटीमध्ये सर्व करत आहेत. इथे मी वरण भात नाही केला, नुसती भाजी भाकरी केलेली आहे. तर पहा अशा पद्धतीने मस्त अशी आपली ही महाराष्ट्रीयन शान असलेली भाजी भाकरीची थाळी आपली तयार झालेली आहे. कळण्याची भाकरी, मेथीची भाजी, तसेच फ्लावरच्या देठांची भाजी आणि साईडला बीटाचं सलाड. तर यूट्यूब फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला तृप्ती सूपशास्त्रातील कुकिंग व्हिडिओ? भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध अशा या आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील पदार्थासोबत तृप्ती सूपशास्त्रामध्ये.